अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे विविध उपक्रम आपण दरवर्षी राबवत असतो आणि त्यातलाच एक उपक्रम म्हणजे हा शासकीय दाखले वाटप शिबिर. तर हे शिबिर आपण मागच्या काही वर्षापासून सुरू केलं आहे. अनेक पालकांना त्याचा उपयोग होतो. त्यांच्या मुलांच्या ॲडमिशनच्या वेळी हे दाखले हातात असायला हवे म्हणून आपण हे शिबिर साधारण ॲडमिशनच्या काही महिने आधी घेतो की जेणेकरून त्या लोकांना ते दाखले उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक किंवा डोमेसाईल अशा प्रकारचे श्रमकल्याण असे विविध दाखले आपण लोकांना वाटप इथे करत असतो. आमची ही कन्सेप्ट जेव्हा आम्ही विविध लोकांना सांगितली त्यात माननीय आमदार श्री राजेशजी मोरे साहेब यांनी याला आमचं मनापासून कौतुक केलं आणि त्यांच्या ध्यास फाउंडेशन या संस्थेबरोबर हा उपक्रम आपण संयुक्तपणे राबवूया असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर त्यांचेही आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. आज तुम्ही बघत आहात की बऱ्यापैकी लोकांनी येऊन स्वतः फॉर्म भरून गर्दी करून आपले हवे ते दाखले घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सर्व मदत करत आहोत. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ या पद्धतीने कायमच कामं करत समाज कल्याणाची कामं करत राहणार आहे. तर या आलेल्या सर्व संस्थांचे आम्ही मनापासून धन्यवाद मानतो की आम्हाला त्यांनी मदत करायला मौका दिला, चान्स दिला. मी सागर गोणे. आम्ही ध्यास फाउंडेशन आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. श्री साई शुभ कार्यालय श्रीखंडेवाडी डोंबिवली पूर्व. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा दाखला आहे, ईडब्ल्यूएस आहे, उत्पन्नाचा दाखला आहे किंवा डोमिसाईल आहे आणि आभा कार्ड असे दाखले आपण आज वितरणाचा कार्यक्रम ठेवला. मोफत सुविधा होती. ध्यास फाउंडेशन ही एक रजिस्टर संस्था आहे, सेवाभावी संस्था आहे. आपण या माध्यमातून असे उपक्रम राबवत असतो. यापुढेही असे उपक्रम काही राबवणार आहे जे नागरिकांना सहकार्य करतील, त्यांना मोफत सुविधा मिळतील. जे शासनाकडे जाऊन प्रशासकीय कामामध्ये उशीर लागतो ते एका प्लॅटफॉर्म म्हणजे सिंगल खिडकी मध्ये आपल्याला हे काम करता येईल. वन विंडोमध्ये आपल्याला काम होईल. सर्व नागरिकांना जागीच त्याचे ज्या अडचणी असतात विविध त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि जागीच अधिकारी उपलब्ध असल्याने ते दाखले योग्यरित्या आणि सुरळीत त्यांना वितरित होतात आणि योग्य ठिकाणी मिळतात एकाच वेळेस. हा असा आमचा उपक्रम आहे. ध्यास फाउंडेशन अजूनही यापुढे भविष्यामध्ये काही कार्यक्रम आले, जसं मुलांचे जे अल्प उत्पन्न करणारी मुलं असतात त्यांना आपण शिक्षणाच्या सुविधा देणार आहोत. त्यांना काही स्कॉलरशिपच्या योजना आहेत किंवा रिमोट एरियाजमध्ये ज्या काही शाळा असतात त्यांना आपण डिजिटलायझेशन सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार की डिजिटल वर्ग त्यांना उपलब्ध होतील. तेही आपल्या नवीन आधुनिक युगामध्ये जास्त प्रवाहामध्ये येतील आणि अधिक पुढे जाऊन भविष्यामध्ये त्यांचं उज्ज्वल होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो. ध्यास फाउंडेशन ही सेवाभावी संस्था, याचे संस्थापक आहेत आमदार श्री आपले राजेश मोरे साहेब यांच्या माध्यमातून हा उपक्रम होत आहे. यामध्ये सर्व सेवाभावी मंडळी आहेत ते विना कुठलंही राजकीय करता फक्त समाजाला आपण कसं उपयोगी पडू, समाजाचं कसं उज्ज्वल भविष्य करता येईल, गोरगरीब गरजूंना कशी मदत होईल हा आपण इथून या माध्यमातून प्रयत्न करत असतो.